Hello future officers, here's your UPC buddy back for you again with another beautiful lecture. So if you're searching again something easy, please don't leave this coding and decoding any question, because ह्याच्या इतकं easy तुम्ही experience केलंच असेल की खूप questions tackle करण्यासारखे येतात. Okay, so let's study. So first question आपण बघूया की काय आहे. Code of ADHI is written as 1489. मग आपण त्याचा पॅटर्न स्टडी करतो ॲज युजल. सो पॅटर्न काय आहे, एचं 1 लिहिलं आहे, डीचं 4 लिहिलं आहे, एचचं 8 लिहिलं आहे आणि आयचं 9 लिहिलं आहे. व्हॉट डज इट मीन की त्यांनी अल्फाबेट्सची न्यूमरिकल व्हॅल्यू लिहिली आहे. तो पॅटर्न कळला. सो एचा 1 आहे, डीचा 4 आहे. सो न्यूमरिकल व्हॅल्यू मग आपण GIEC कसं डिकोड करणार आहे. लेट्स फाइंड आउट द कोड ऑफ GIE and C. सो G चा कोड काय आहे 7, I चा कोड आहे 9, E चा कोड आहे 5 and C चा कोड आहे 3. So how easy it was to tackle this question. 7953. So coming to question number 2 of the series. Now we have table is coded as 59012 and grant is coded as 73945. So how is gentle coded? आपल्याला जेंटलचं फाइंड करायचंय. तो फर्स्ट थिंग आपण काय करतो, सिरीज पॅटर्न स्टडी करतो. मग पॅटर्न काय दिला त्यांनी T5. मग T ची काय न्यूमरिकल व्हॅल्यू आहे का 520 नाही. ए ची आहे का 9 नाही. म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू तर नाहीये. मग फर्स्ट आपण पॅटर्न हे स्टडी केलं की हे त्यांचे न्यूमरिकल व्हॅल्यूज नाहीये. मग आपण परत एकदा बघू की B0. मग 2 एक्झाम्पलची काय पॅटर्न आहे. टीचं 5 आहे, एचं 9 आहे. मग इथं पण T आहे, मग टीचं पण 5 आहे, एचं इथं 9 आहे. म्हणजे त्यांनी त्यांचे इंडिव्हिज्युअल न्यूमरिकल व्हॅल्यूज दिलेले आहेत. ओके, सो मग त्याच्यानुसार हेच त्यांचे न्यूमरिकल व्हॅल्यूज आहेत. वी डोंट नीड टू सी दिस चार्ट फॉर दिस एक्झाम्पल. मग आपल्याला कळलं की आता टीचं तर हे आहे, एचा कोड 9 आहे, बीचं नॉट नेसेसरी, ईचं नाही आपल्याला कळलं, पण हे तरी कळलं की सेम आहे. सो लेट्स फाइंड आउट ऑफ जी. जीचं काय आहे G7, ईचं काय आहे E2, ओके 2, N4, T5, L1 आणि E again 2. Easy, done. So now coming to question number 3. Let's see what is the question. ELTM is coded as 5, 12, 20 and 13 and adding that all the answer is 50. म्हणजे हे काय आहे. फर्स्ट थिंग वी विल अंडरस्टँड द पॅटर्न. ईचं न्यूमरिकल व्हॅल्यू आहे 5, एल ची आहे 12. सो E12, 5, 12, 20, 13 हे त्यांचे न्यूमरिकल व्हॅल्यूज घेतलेत त्यांनी ईच अल्फाबेटची आणि त्यांचा सम केलाय. सम करून त्यांचं टोटल आहे 50. सो त्यांनी आपल्याला विचारलंय की Y, Z, N आणि P ची काय असणार आहे कोड. सो हवर Yचं 25, जस्ट अ सेकंड. सो Yचं आहे 25 प्लस Z इज 26 प्लस N 14 and plus P is 16. So total adding all these 4 numbers we get answer 81.